Hello students, let us solve practice set 4.3 maths part 1. Question number 1. If a upon b is equal to 7 upon 3, then find the value of 5a plus 3b upon 5a minus 3b. आता इथे गिवन रेशियो काय आहे आपला, तर a upon b is equal to 7 upon 3. It is given. जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे त्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर a ला 5 ने मल्टिप्लाय केले बघा आणि b ला 3 ने मल्टिप्लाय केले. म्हणजे इथे आपल्याला a ला 5 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे आणि b ला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. याचाच अर्थ आपल्याला 5 upon 3 ने या रेशियोला मल्टिप्लाय करायला पाहिजे. देअरफॉर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5 upon 3. जी काय आपण प्रोसेस करणार ती दोन्ही साइडला करायची. मग आता लेफ्ट साइडला आपण मल्टिप्लाय केलं, a upon b आपला गिवन रेशियो आहे त्याला आपण 5 upon 3 ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 7 upon 3 इंटू 5 upon 3. आता हे मल्टिप्लिकेशन केलं तर 5a upon 3b इज इक्वल टू 35 upon 9. आता हे फाइंड करायचं आपल्याला. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वरती ॲडिशन आणि खाली सबट्रॅक्शन केलेलं आहे. याचाच अर्थ इथे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे ऑपरेशन वापरलेलं आहे. देअरफॉर बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो लेफ्ट साइड आपण 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b इज इक्वल टू, तसंच राईट साईडला पण यूज केलं तर 35 प्लस 9 अपॉन 35 मायनस 9 दॅट इज इक्वल टू, इथे ॲडिशन केली तर 44, सबट्रॅक्शन केलं तर 26 आणि या दोन्हीला 2 ने डिवाइड होईल. 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल, वरती डिवाइड केलं तर 22 आणि खाली केलं तर 13. and therefore our last answer is 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 22 upon 13. याच्यातच आपल्याला आता सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. आता परत आपला गिवन रेशियो तोच आहे. a अपॉन, सुरुवात आपण त्याच्यापासूनच करणार. a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3. इट इज गिवन. आता जे फाइंड करायचं आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर a स्क्वेअर आणि b स्क्वेअर अशा टर्म्स आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या गिवन रेशियोचा आधी स्क्वेअर करायला लागेल दोन्ही साईडचा. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. लेफ्ट साइडचा आपण स्क्वेअर घेतला तर आपल्याला मिळेल a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू, राईट साइडचा स्क्वेअर केला तर 7 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49 अपॉन 9. आता परत जे फाइंड करायचं आहे त्याच्यामध्ये बघा, a स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि b स्क्वेअरला 3 ने मल्टिप्लाय केले. म्हणजे वरती 2 आणि खाली 3, याचाच अर्थ 2 अपॉन 3 ने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल बोथ साइड्सला. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 अपॉन 3. आपली लेफ्ट साइड आहे a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, त्याला इंटू 2 अपॉन 3 केले इज इक्वल टू, राईट साइड आहे 49 अपॉन 9 इंटू 2 अपॉन 3. हे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळेल. देअरफॉर 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे मल्टिप्लाय केलं तर 98 प्लस अपॉन 27. आता जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये जर आपण इथे बघितलं तर परत कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो वापरलेला आहे. मग इथे आपल्याला परत बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो दोन्ही साईडला आपण यूज करणार. लेफ्ट साइडला आपल्याला मिळेल 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू, तसंच राईट साइडला आपल्याला घेता येईल 98 प्लस 27 अपॉन 98 मायनस 27. ॲडिशन केलं तर आपल्याला मिळेल
125 आणि सबट्रॅक्शन केलं तर 71. सो आवर लास्ट आन्सर इज 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 125 अपॉन 71. यातच थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब. गिवन रेशिओ आपला तोच आहे a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3. इट इज गिवन. आता जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये a आणि b चा क्यूब केलेला आहे आणि म्हणून आपल्याला इथे दोन्ही साइडचा क्यूब करायला लागेल. क्यूबिंग बोथ साइड्स. लेफ्ट साइडचा क्यूब केला तर आपल्याला मिळेल a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू 7 क्यूब अपॉन 3 क्यूब. देअरफॉर a क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू क्यूब करून घेतलं तर 343 अपॉन 27. आता जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये बघा न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केला आणि डिनॉमिनेटर तसाच आहे म्हणजे इथे डिव्हिडंडो वापरलेला आहे. देअरफॉर बाय डिव्हिडंडो a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू तसंच राईट साईडला 343 मायनस 27 अपॉन 27. देअरफॉर लास्ट आन्सर आपल्याला मिळेल a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन केलं तर 316 अपॉन 27. हे परत सिम्प्लिफाय होत नाही, याला कशाने भाग जात नाही आणि म्हणून हेच आपलं लास्ट आन्सर असेल. त्याच्यातच आपल्याला फोर्थ क्वेश्चन विचारलेला आहे 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. गिवन रेशिओ तोच आहे आपला a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 3. इट इज गिवन. जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये a ला 7 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि b ला 9 ने मल्टिप्लाय केलं आहे. मग आपण इथे 7 अपॉन 9 ने या गिवन रेशिओला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7 अपॉन 9. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 7a अपॉन 9b इज इक्वल टू 7 7 जार 49 अपॉन 9 3 जार 27. आता परत जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये वरती ॲडिशन खाली सबट्रॅक्शन म्हणजे कॉम्पोनंट डिव्हिडंडो आपण वापरणार. न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला आणि न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केला. तसंच राईट साईडला 49 प्लस 27 अपॉन 49 मायनस 27 आणि याचं रिझन बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. आणि आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करून आपल्याला लास्ट आन्सर मिळेल 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b इज इक्वल टू इथे ॲडिशन केले तर 76 अपॉन 22. इन दिस वे क्वेश्चन नंबर 1 इज completed. Now second question. If 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7, then the find the values of त्यातलं फर्स्ट आपल्याला विचारलेलं आहे a upon b. आता जे आपल्याला गिवन आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. 15a square upon 4b square 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7. It is given. जे गिवन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कॉम्पोनंट डिव्हिडंडो यूज केलेला आहे आणि आपल्याला सिंपल रेशिओ a अपॉन b विचारलेला आहे. अशा वेळेस आपल्याला ह्या गिवन रेशिओवर परत कॉम्पोनंट डिव्हिडंडो यूज करायला लागतो. सो बाय कॉम्पोनंट डिव्हिडंडो आपण लेफ्ट साइड अशा प्रकारे मिळवू शकतो. 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा प्लस 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर अपॉन आता न्यूमरेटर आपण घेतला 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर आणि त्याच्यातून हा डिनॉमिनेटर मायनस करायचा आहे. सो मायनस हा 15a स्क्वेअर होईल
आणि हा मायनसचा प्लस होईल 4b² इज इक्वल टू, तसंच राईट साईडला 47 + 7 अपॉन 47 - 7. इथे लेफ्ट साईडला आपण बघितलं तर वरती 4b² प्लस मायनस कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला 15a² प्लस मायनस कॅन्सल होईल. मग आता हा 15a² प्लस 15a² ॲड केला तर 30a² अपॉन 4 + 4 ॲड केला तर 8b² इज इक्वल टू, इथे ॲडिशन केली तर 54 आणि सबट्रॅक्शन केलं तर 40. देअरफॉर आता हा 30/8 इकडं नेला तर त्याचा इन्व्हर्स होईल. राईट साईडला a² अपॉन b² इज इक्वल टू 54/40 इंटू हा 8 इकडं न्यूमरेटरला आहे तो वरती जाईल आणि हा मल्टिप्लाय आहे इथे a² तो डिनॉमिनेटरला येईल 8/30 होईल. इथे आता सिम्प्लिफाय केलं आपण तर ह्या दोन्हींना आपण डिवाइड करू शकतो. 6 × 5 = 30, 6 × 9 = 54, त्यानंतर 8 × 1 = 8, 8 × 5 = 40. Therefore a² अपॉन b² इज इक्वल टू 9 × 1 = 9 आणि 5 × 5 = 25. 9/25 मिळालं. त्यांचे स्क्वेअर रूट घेतलं, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट फक्त आपण घेणार, तर a/b इज इक्वल टू 3/5 आणि हे आपल्याला कसं मिळालं तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. त्यातच आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे 7a - 3b अपॉन 7a + 3b इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला a/b ची किंमत मिळालेली आहे. त्याच्यामध्ये a ला 7ने मल्टिप्लाय केलेलं आहे बघा दोन्हीकडे, इथे जे फाइंड करायचं त्याच्यात, आणि b ला 3ने मल्टिप्लाय केले आणि म्हणून आपण गिव्हन रेशिओला 7/3ने मल्टिप्लाय करून घेऊ. तर आपण आता सुरुवात कशापासून करणार, तर ह्याला आपण 1 नंबर देऊया कारण याचा यूज आपण पुढे करणार आहोत. सो गिव नंबर 1 टू दिस. नाउ वी हॅव a/b इज इक्वल टू 3/5. हे कशावरून तर फ्रॉम 1. आता a ला 7 आणि b ला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 7/3ने आपण गिव्हन रेशिओला मल्टिप्लाय करणार. 7a/3b इज इक्वल टू 7/3 इंटू 3/5. याचं रिझन येईल मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7/3. Therefore 7a/3b इज इक्वल टू 7, इथे 3 × 1 आणि 3 × 1 हा कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला रिमेनिंग टर्म मिळेल 7/5. आता इथे जर आपण कॉम्पोनंडो डिव्हिडंडो यूज केला तर आपल्याला असं मिळेल 7a + 3b अपॉन 7a - 3b इज इक्वल टू 7 + 5 अपॉन 7 - 5 आणि याचं रिझन बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. Therefore 7a + 3b अपॉन 7a - 3b इज इक्वल टू, ॲडिशन केली इथं तर 7 + 5 12, 7 - 5 2 आणि जर हे सिम्प्लिफाय केलं तर 2 × 1 = आणि 2 × 6 = म्हणजे हे आपल्याला मिळालं 6/1. पण जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये 7a - 3b हा वरती आहे जो इथे खाली मिळाला आहे, म्हणजे इथे आपल्याला परत इन्व्हर्टेंडो यूज करायला लागेल. दोन्ही रेशिओ इन्व्हर्स केले तर आपल्याला असं मिळेल 7a - 3b अपॉन 7a + 3b. हा इन्व्हर्स केला, तसाच हाही इन्व्हर्स करून आपल्याला मिळेल 1/6 आणि याचं रिझन काय येईल, दोन्ही रेशिओ इन्व्हर्स केलेले आहेत म्हणजे बाय इन्व्हर्टेंडो. त्यानंतर याच्यातच थर्ड आपल्याला विचारलेलं आहे b² - 2a² अपॉन b² + 2a² इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे परत आपण ह्या इक्वेशन 1 वरून हा फर्स्ट रेशिओ आपण घेऊ शकतो.
ए अपॉन बी इज इक्वल टू 3/5 आणि याचं रिझन फ्रॉम 1. इथे ए आणि बीचा स्क्वेअर केलेला आहे म्हणून आपण स्क्वेअर करून घेऊ. ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 3² अपॉन 5² आणि याचं रिझन येईल स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 9/25. आता इथे जर आपण बघितलं तर बी स्क्वेअरला कशानेच नाही मल्टिप्लाय केलेलं पण ए स्क्वेअरला 2ने मल्टिप्लाय केले म्हणून आपण बोथ साइड्सला 2ने मल्टिप्लाय करून घेऊया. 2a² अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 9/25 मल्टिप्लाइंग बोथ साइड्स by 2. Therefore 2a² अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 18/25. आता इथे जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये कॉम्पोनंट डिव्हिडंड वापरून त्याचा इन्व्हर्स केलेला आहे पण इथे बी स्क्वेअर मधून 2a² मायनस केलेला आहे म्हणजे आधी आपल्याला याच्यावर इन्व्हर्टेंडो वापरून हा न्यूमरेटर करून घ्यायला लागेल. मग इन्व्हर्टेंडो वापरला तर b² अपॉन 2a² इज इक्वल टू 25/18 याचं रिझन येईल बाय इन्व्हर्टेंडो. आता इथे आपण कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो वापरलं तर आपल्याला मिळेल न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला आणि न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस केला. तसंच इकडे पण 25 + 18/25 - 18 रिझन बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. Therefore b² + 2a² अपॉन b² - 2a² इज इक्वल टू इथे ॲडिशन केली तर मिळेल 43 आणि सबट्रॅक्शन केलं तर मिळेल 7. आता जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये हा न्यूमरेटर वरती आलेला आहे म्हणजे परत इन्व्हर्टेंडो वापरायला लागेल. Therefore b² - 2a² अपॉन b² + 2a² इज इक्वल टू 7/43 आणि याचं रिझन लास्ट स्टेपला आपण काय यूज केलेलं आहे बाय इन्व्हर्टेंडो. आणि यातच फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे b³ - 2a³ अपॉन b³ + 2a³ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथे परत आपण इक्वेशन 1 वरून आपल्याला जो सिंपल रेशिओ मिळाला आहे त्यापासून सुरुवात करूया. a अपॉन b इज इक्वल टू 3/5 फ्रॉम 1. जे फाइंड करायचं त्याच्यामध्ये a आणि b चं क्यूब केलेलं आहे सो क्यूबिंग बोथ साइड्स a³ अपॉन b³ इज इक्वल टू 3³ अपॉन 5³ आणि याचं रिझन येईल क्यूबिंग बोथ साइड्स. क्यूब केलं तर आपल्याला मिळेल a³ अपॉन b³ इज इक्वल टू 3³ 27 आणि 5³ 125. आता जे फाइंड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला a³ ला 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे मग बोथ साइड्सला आपण 2ने मल्टिप्लाय करून घेऊया. Therefore 2a³ अपॉन b³ इज इक्वल टू 2 × 27/125 multiplying both sides by 2. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल 2a³ अपॉन b³ इज इक्वल टू 54/125. आता इथे कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो यूज केलेला आहे पण आधीच्या सारखंच आधी आपल्याला इन्व्हर्टेंडो याच्यावर करून घ्यायला लागेल. Therefore by इन्व्हर्टेंडो b³ अपॉन 2a³ इज इक्वल टू 125/54. आता याच्यावर आपण कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो यूज करूया. Therefore by कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो लेफ्ट साइड आपल्याला मिळेल b³ + 2a³ अपॉन b³ - 2a³ इज इक्वल टू राइट साइडला पण
125 plus 54 upon 125 minus 54. Therefore, b cube plus 2a cube upon b cube minus 2a cube is equal to, इथे ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 179 आणि सबट्रॅक्शन केलं तर मिळेल 71. आता इथे आपण इन्व्हर्टेंडो यूज करूया. बाय इन्व्हर्टेंडो दोन्ही साईड इन्व्हर्ट केल्या तर आपल्याला मिळेल बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब इज इक्वल टू 71 upon 179. So this is our last answer.